Hello बच्चों, welcome to the class of Kulkarni sir, where you feel that how physics is really easy, okay, and you know that physics is really too much easy subject that it gives the real joy of our life. So here I am again with the concept of radian and degree. Actually we have to study the relation between radian and degree. Here I have write down some key points which we have to study in this lecture today. There is a first relation, that is a relation between radian and degree measures. Actually yesterday we studied the fundamental physical quantity along with the two supplementary quantities. दोन सप्लिमेंटरी क्वांटिटीज सुद्धा आपण पाहिल्या काल, ते होते प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. तर त्या प्लेन अँगल आणि सॉलिड अँगलला आपण जे स्टडी केलेलं आहे त्याच्या भरोशावरच आपल्याला आज स्टडी करायचं आहे रेडियन अँड डिग्री. ॲक्च्युली व्हॉट इज रेडियन अँड डिग्री? बोथ आर द units or both are the measures of angles. Okay, whatever the angles we measure from the class 8, 9, 10th, okay, up to the 11th and 12th class, we study the all angles or we measure the angles with the help of degree. But there is also one SI unit to measure the angle of any particular given geometrical figure, that is radian measures. So what is the relation between the radian and degree measures? तर हे आपल्याला आज बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे डिराइव्ड क्वांटिटीज काय आहेत आणि डिराइव्ड युनिट्स काय आहेत त्यांचे. तर सगळ्यात पहिले आता आपल्याला रॅडियन आणि डिग्री मेजर्स हे आपल्याला कन्सिडर करायचं आहे. पहा आता रॅडियन म्हणजे काय आणि डिग्री यांच्यातला आपला संबंध काय आहे. जसं काल तुम्हाला मी एक सर्कल ड्रॉ करून दाखवला होता. ओके, जेव्हा मी रॅडियन मेजर्स म्हणजे आपण प्लेन अँगल कन्सिडर केले तर त्या प्लेन अँगलसाठी मी तुम्हाला एक सर्कल ड्रॉ करून दाखवला होता की ज्याची आर्क लेंथ होती 2 पाय आर. वी नो दॅट इट इज नोन ॲज द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, दॅट इज 2 पाय आर. ओके, अँड वी ऑल्सो स्टडी दॅट द सेंट्रल अँगल ऑफ दिस सर्कल इज central angle. If we consider the central angle, that is okay, this is a 360 degree. 360 degree. So this 360 degree, it means that we are measuring this central angle in degree measures. But if we have to relate this degree measures into the radian measure, then we can set up one fundamental or the basic relation. What is that? रॅडियन आणि डिग्री यांच्यातलं रिलेशन सांगणारा आपल्याला एक महत्त्वाची स्टेप त्यामध्ये आहे, म्हणजेच 2 पाय इज इक्वल टू 360 डिग्री. म्हणजे या रिलेशनवरून आपल्याला असं माहीत पडते की 2 पाय म्हणजे आता हे काय आहे, 2 पाय दिस इज रॅडियन. 2 पाय रॅडियन इज इक्वल टू 360 डिग्री, 360 डिग्री. ओके, तर याच रिलेशनवरून आपल्याला आता रॅडियन आणि डिग्रीतलं आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत आज. ठीक आहे, तर सर्वात पहिले मी आता याला सॉल्व करतो. पहा काय होईल, 2 पाय रॅडियन इज इक्वल टू 360 डिग्री. सो पाय रॅडियन इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय 2. इट मीन्स दॅट पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. दिस इज द बेसिक रिलेशन. ओके, ॲज 2 पाय रॅडियन इज इक्वल टू 360 डिग्री. 2 पाय रॅडियन इज इक्वल टू 360 डिग्री सारखंच एक बेसिक रिलेशन आपल्याला महत्त्वाचं आहे या ठिकाणी जे आपण कन्सिडर करून राहिलो. पाय रॅडियन म्हणजे काय, 180 डिग्री. म्हणजे जेव्हा 180 डिग्री हा अँगल ट्रेस होईल तर त्याची व्हॅल्यू ही रॅडियनमध्ये किती असेल, पाय रॅडियन. म्हणजे आपण त्याला 1 पाय सुद्धा म्हणतो. ओके, आता याच्यावरून आपल्याला 1 रॅडियन इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री अँड 1 डिग्री इज इक्वल टू हाऊ मेनी रॅडियन हे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. इट इज व्हेरी सिम्पल. नाउ जस्ट लुक हिअर. ओके, सो आय कॅन राईट हिअर दॅट इज 1 रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, हा जो पाय रॅडियन आहे याला मी असं लिहितो, पहा 1 रॅडियन इंटू पाय इज इक्वल टू 180 डिग्री. बघा मी या पायला 1 रॅडियननी जर मल्टिप्लाय केलं तर याची ओरिजिनल व्हॅल्यू जी आहे तीच राहील, पाय रॅडियन. ओके, सो आय कॅन राईट हिअर 1 रॅडियन इज इक्वल टू 180 डिवायडेड बाय पाय. म्हणजे आता हा पाय मी इकडे आणला, डिवाइडमध्ये गेला, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळाली 1 रॅडियन इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री. 1 radian is equal to 180 divided by pi degree. We know the value of pi. What is the value of pi? Okay, 1 radian is equal to 180 divided by 3.14. That is degree. Okay, and if we calculate this, then we know the value of this division, that is 57.29 degree. So this is the relation for
1 radian is equal to how many degree? Then 1 radian is equal to 57.29 degree. Okay, so in another word I can say that 1 radian is equal to 180 divided by pi. Okay, this is also one kind of relation. Okay, now on the same, from this relation I can write also pi radian, that is 180 degree is equal to pi radian. जसं हे सॉल्व केलेलं आहे मी लेफ्ट हँड साइड, likewise I can solve this expression also in the same manner, but for 1 degree. This expression I solved for the 1 radian, and now we have to solve this expression or the relation for 1 degree. So means when I solve this particular relation, then I will get 1 degree is equal to how many radian. Okay, so I can write here 1 degree into 180 is equal to pi radian. या 1 डिग्रीला जर मी 180 डिग्रीला जर मी 1 इंटू केला तर त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. ओके, सो 1 डिग्री इज इक्वल टू पाय डिवायडेड बाय 180 and this will become as a radian. Okay, so I can solve this. 1 degree is equal to 3.14 divided by 180, that is radian. Now we can solve this. याची व्हॅल्यू आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे. ओके, पहा आता इथे 3 ला डिवाइड करायचं आहे आपल्याला 180 न, म्हणजे इंटू 10 टू द पॉवर काहीतरी मायनसमध्ये व्हॅल्यू येईल. लक्षात, याची व्हॅल्यू आपल्याला, तुम्हाला हे फॉर्म्युले आहेत असे आता फॉर्म्युले आपल्याला सेट करायचे आहेत. जसं की आता 1 डिग्री इज इक्वल टू हाऊ मेनी रेडियन, 1 रेडियन इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री. ओके, तर याला आपण सेट करू शकतो आणि याची व्हॅल्यू काय होते बघा. सो 1 डिग्री इज इक्वल टू याची व्हॅल्यू होईल इंटू 10 टू द पॉवर -2. तर पहा ही व्हॅल्यू रॅडियनमध्ये आहे, म्हणजेच रॅड होईल ही, आणि याचं डिव्हिजन जे आहे, ओके, त्याची व्हॅल्यू तुम्हाला बुकमध्ये दिलेली आहे. त्याची व्हॅल्यू ही जनरली येते बघा, तुम्हाला NCERTच्या किंवा बोर्डाच्या बुकमध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू दिलेली आहे बेटा, लक्षात. ही व्हॅल्यू येते जनरली, जर आपण हे सॉल्व केली तर ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 1.745 इंटू 10 टू द पॉवर -2 रॅडियन. म्हणजे तुम्हाला आता एक फॉर्म्युला मिळाला बघा. काय फॉर्म्युला आहे आता हा, काय आहे, 1 डिग्री इज इक्वल टू 1.745 इंटू 10 टू द पॉवर -2 रॅडियन. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला पुढे काही मेजरमेंट्स करायचे आहेत, तर त्या मेजरमेंटसाठी आपल्याला काही ठिकाणी डिग्रीमध्ये हे व्हॅल्यू दिलेली असेल, तर ती व्हॅल्यू आपल्याला कन्वर्ट करायची असते रॅडियनमध्ये. सो आपल्याला एका डिग्रीला आपल्याला कन्वर्ट करायचं असते पहिले रॅडियनमध्ये, म्हणजे 1 डिग्री इज इक्वल टू 1.745 इंटू 10 टू द पॉवर -2 रॅडियन. ओके, आता या बेसिसवरून किंवा या 2 फॉर्म्युल्यावरून आणखी एक फॉर्म्युला आपल्याला महत्त्वाचा मिळतो, आणि तो सुद्धा एक बेसिकच फॉर्म्युला आपण कन्सिडर करतो. पहा कोणता आहे. जसं की आता मी तुम्हाला सांगितलं की 1 डिग्री इज इक्वल टू धिस मच ऑफ रॅडियन अँड 1 रॅडियन इज इक्वल टू धिस मच ऑफ डिग्री. सो आता तुम्हाला या एका डिग्रीचे सुद्धा 60 भाग करायचे आहेत. पहा म्हणजे किती स्मॉल अँगल होईल, म्हणजे 1 डिग्रीच तर किती स्मॉल आहे, आणि त्याचे सुद्धा आपल्याला 60 भाग. लक्षात, ते 60 भाग म्हणजे कोण असतील, तर ते असतील 60 मिनिट. म्हणजे 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. पहा हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला. जसे आता मी याला बॉक्स करत आहे, तसेच तुम्हाला एक नवीन फॉर्म्युला याच्यामध्ये मिळून राहिले, लक्षात. आणि हा फॉर्म्युला, जसा आता हा एक फॉर्म्युला मिळाला तुम्हाला, याला स्टार मार्क करतो मी. त्यानंतर हा एक फॉर्म्युला मिळाला तुम्हाला. ओके, देन दिस इज ऑल्सो वन इम्पॉर्टंट फॉर्म्युला. नाव नेक्स्ट फॉर्म्युला इज 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. हे लक्षात ठेवायचं नेहमी आता, लक्षात. 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. If I can convert the 1 degree into radian, then I should convert also 1 minute is equal to how many radian. I am repeating. Okay, पहा लक्ष द्या. I repeat once again my statement what I am saying. जर आपल्याला एका डिग्रीची व्हॅल्यू जर रॅडियनमध्ये काढता येते, तर आपल्याला एका मिनिटाची सुद्धा व्हॅल्यू रॅडियनमध्ये कन्वर्ट करता येते, लक्षात. जर समजा आपण ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याचे प्रयत्न केले तर ती किती होईल, तर यामध्ये व्हॅल्यू तुम्हाला परत कन्वर्ट करावं लागेल. पहा, दॅट इज, याला लिहितो मी, दॅट इज 60 मिनिट इज इक्वल टू 1 डिग्री. हे तुम्हाला माहीत झालं आता, लक्षात. तर एका डिग्रीची व्हॅल्यू तुमच्याकडे रॅडियनमध्ये किती आहे बघा ही, म्हणजेच ती मी लिहून घेतो पहिले. 1 डिग्री इज इक्वल टू 1.745 इंटू 10 टू द पॉवर -2. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? धिस इज रॅडियन. ओके,
Now I have to calculate 1 minute is equal to how many radian. So what I have to do? Okay, the process is same. Now 60 minute means what? 1 minute into 60. Okay, if we calculate this, then we get a 60 minute. 1 minute into 60, that is 60 minute. Okay, so is equal to, right hand side will be as it is, that is, okay. So I have to calculate 1 minute is equal to, तर एका मिनिटाची मला जर व्हॅल्यू काढायची आहे तर 1.745 इंटू 10 to the power -2 डिवायडेड बाय 60, हे काय होतील? रेडियन. ओके, सो I can write here 1 minute is equal to, याला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. याला तुम्ही कॅल्क्युलेट केलं की याची व्हॅल्यू विल इंटू 10 to the power -4 रॅड. याची व्हॅल्यू किती येते? तर त्याची व्हॅल्यू आपल्याला बुकमध्ये दिलेली आहे रेडीमेड. ओके, ज्या व्हॅल्यू रेडीमेड असतात त्या पाठ करायच्या नाही, हे लक्षात ठेवा नेहमी. फिजिक्सचा एक नियम आहे. ओके, 2.908 इंटू 10 to the power -4. ओके, सो दिस इज the 1 minute is equal to 2.908 into 10 to the power -4 radian. ओके, पहा किती फॉर्म्युले मिळाले तुम्हाला आता. 1 2 3 4 आणि 5, हा 5वा फॉर्म्युला आहे बेटा. ओके, सो पहा आता मी किती स्मॉल अँगल मेजर केला रॅडियनमध्ये, म्हणजे मी कॅल्क्युलेट केला. एका डिग्रीचे सुद्धा मी 60 भाग केले आणि त्यातला 60वा म्हणजे एक भाग. त्या 60 पैकी एक भाग म्हणजे किती? रॅडियन. तर तो होईल 2.908 इंटू 10 to the power -4 रॅडियन. ओके, नाव इन अ सिमिलर वे असाच एक फॉर्म्युला तयार होईल. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट, तर त्याचप्रमाणे आता 1 मिनिट म्हणजे किती, तर त्याचा एक नवीन फॉर्म्युला आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, तो तुम्हाला माहीत असेलही आणि नसेल माहीत तर माहीत करून घ्या की 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड आहे. तुम्हाला माहीत आहे 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंड. लक्षात, परंतु ते टायमासाठी आहे. हे कशासाठी आहे? हे अँगलसाठी आहे. लक्षात, द व्हॅल्यू इज ट्रू. ओके, काय घ्यायचं मग आपल्याला या ठिकाणी? पाहत इथं घेतो मी परत ही व्हॅल्यू. ठीक आहे ना. ओके, पहा 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. सेकंडला जेव्हा आपण घेऊ तेव्हा त्याला डबल डॅशने लिहायचं. पहा, जसं मी आता मिनिटाला घेतलं तर 60च्या वर डॅश केलेला आहे मी, हा डॅश. दिस सिंगल डॅश रिप्रेझेंट इट इज मिनिट and double dash represent it is a second. Okay, so now again we have to calculate. We know the value of 1 minute in radian. 1 minute in radian is how much? 2.908 into 10 to the power -4 radian. So if I wish to calculate the value of radian of 1 second, so that is I can write, that is 60 second is equal to 1 minute. And what is the value of 1 minute? 1 minute in radian, 2.908 into 10 to the power -4 rad. Clear? So left hand side I can write as 1 second into 60 is equal to 60 second, as it is, no change. So 2.908 into 10 to the power -4 rad. Is it clear to everyone? Okay, so how I can write the next term? So 1 second is equal to 2.908 into 10 to the power -4 divided by this 60 will become as in denominator. So divided by 60. So 1 second is equal to, if you calculate this term, then you get into 10 to the power -6 rad. And this term we have to calculate with the help of log, and it is given ready made in your book, that is, it is given as 4.847. Okay, 4.847 into 10 to the power -6 radian, but this value is approximately equal to, it means that we have to take as a approximation sign. Okay, so 1 second is equal to, we have calculated in radian. ओके, सो किती फॉर्म्युले पाहिले? 1 2 3 4 5 आणि हा 6वा. लक्षात, आणि हा 7वा. याला बॉक्स करायचा आहे आपल्याला. ओके, तर बघा आता किती फॉर्म्युले झाले या ठिकाणी. तर हे सगळे फॉर्म्युले कशासाठी आहेत? तर हे फॉर्म्युले आपल्याला सांगतात की रिलेशन बिटवीन रॅडियन अँड डिग्री.
लक्षात. मग सर तुम्ही सगळे फॉर्म्युले हे डिग्रीचे, मिनिटाचे, सेकंदाचे रेडियनमध्येच का कन्वर्ट केले? तर डिअर स्टुडंट, I would like to repeat it once again that we have to use the SI unit of angles in physics. So सर्व हे अँगल्स जे मी रिपीट केले, कन्वर्ट केलेले आहेत कशामध्ये रेडियनमध्ये, हेच आपल्याला यूज होतील पुढे. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ह्या व्हॅल्यूज कशा मी कॅल्क्युलेट केल्या आहे. इट इज व्हेरी इझी, समजण्यासाठी पण इझी आहे आणि ॲक्च्युली कन्सेप्टच इझी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे फिजिक्स इटसेल्फ इज अ इझी सब्जेक्ट. ओके. यानंतर आता आपल्याला बघायचं आहे बा डिराइव्ड क्वांटिटीज. याचा एक तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. क्लिअर. तर बघा आता आपल्याला याच्यानंतरचा टॉपिक जो बघायचा आहे तो आहे डिराइव्ड क्वांटिटी. ओके. अँड देअर युनिट्स. सो व्हॉट इज डिराइव्ड क्वांटिटी? डिराइव्ड क्वांटिटीसाठी मी तुम्हाला डेफिनेशन लिहितो इथे बघा. डिराइव्ड क्वांटिटीज, द क्वांटिटीज ह्या फिजिकल क्वांटिटीजच आहेत. द क्वांटिटीज other than fundamental quantities which are depend upon one or more fundamental quantity for their measurements. मी चेक केला माईक चालू आहे की नाही. ओके, चालू आहे, काही हरकत नाही. ठीक आहे. बघा आता द क्वांटिटीज अदर दॅन फंडामेंटल क्वांटिटीज. ओके. और वी कॅन से दॅट द फिजिकल क्वांटिटीज अदर दॅन फंडामेंटल क्वांटिटीज असं सुद्धा आपण लिहू शकतो. ओके. द फिजिकल क्वांटिटीज अदर दॅन फंडामेंटल क्वांटिटीज, की ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आपण काल स्टडी केलेल्या आहेत. लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ओके. अशा प्रकारचे जे आपण केले आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी वगैरे, लक्षात. यांच्या व्यतिरिक्त राहिलेल्या ज्या काही सर्व क्वांटिटीज असतील त्या असतील डिराइव्ड क्वांटिटी. आणि त्या डिराइव्ड क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी ओके वी हॅव टू यूज द फंडामेंटल क्वांटिटीज. मीन्स डिराइव्ड क्वांटिटीज आर डिपेंडंट ऑन फंडामेंटल क्वांटिटीज. ओके. म्हणून इथे लिहिलं आहे बघा, विच आर डिपेंड अपॉन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट्स. याचं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर एखादं एक्झाम्पल आपण बघू. पहा आता, लक्ष द्या. एक्झाम्पल. ओके. सो आय टेक अ लिनियर मोमेंटम. व्हॉट डू यू मीन बाय लिनियर मोमेंटम? दॅट इज P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. पहा बरं आता याच्यामध्ये मी तुम्हाला लिनियर मोमेंटमसाठी एक फॉर्म्युला लिहून दिला. काय आहे? मास इंटू व्हेलॉसिटी. म्हणजेच मास इंटू परत व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर व्हेलॉसिटी असते बेटा, व्हेलॉसिटीसाठी ओके आपण घेतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर तुम्ही आता पहा याच्यामध्ये तीन गोष्टी येथे तुम्ही ऑब्झर्व करून राहिले. तीन क्वांटिटीज आहेत ह्या. मास एक क्वांटिटी आहे. त्यानंतर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्सच असते बेटा ते. लक्षात. डिस्प्लेसमेंट. ओके. डिस्प्लेस झालं एखादा ऑब्जेक्ट किंवा पार्टिकल एखाद्या पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत, तर त्या ठिकाणी त्याचं काय होऊन राहिलेलं आहे? लेंथमध्येच काहीतरी चेंज होऊन राहिलेला आहे. लेंथ मेजर करायची आहे आपल्याला. डिस्टन्स आहे ते. आणि टाईम म्हणजे आपण काय केलं? मास, त्यानंतर लेंथ आणि टाईम. काय आहेत ह्या? लेंथ, मास, टाईम ह्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. आणि याला जेव्हा आपण मेजर करू लिनियर मोमेंटमला, तर लिनियर मोमेंटम ही क्वांटिटी कोणती झाली आता? तर ही झाली डिराइव्ड क्वांटिटी. आणि याचं मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला मास म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स म्हणजेच ते लेंथ आहे म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी, आणि टाईम हे सुद्धा फंडामेंटल क्वांटिटी आहे. ओके. सो दॅट्स वाय दिस काइंड ऑफ डिराइव्ड क्वांटिटी आर कॉल्ड ॲज डिपेंडंट क्वांटिटीज ऑर द डिपेंडंट फिजिकल क्वांटिटीज. आणखी एखादं एक्झाम्पल घेऊ आपण सोपं. फोर्स. फोर्स इज इक्वल टू व्हॉट?
फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. ओके, एम ए म्हणतो आपण याला. लक्षात अगेन वी कॅन से हिअर मास इंटू व्हॉट इज ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन मीन्स व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. आणखी याला तुम्ही कसं लिहू शकता, आणखी याला सिम्प्लिफाईड व्हर्जनमध्ये आणायचं. याला व्हेलॉसिटी म्हणजे काय, अगेन मी तिकडे लिहिलेलं आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, आणि हा परत टाईम एक इकडचा. लक्षात, म्हणजे पहा आता इथे किती क्वांटिटी झाल्या. मास फंडामेंटल क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे लेंथ आहे, टाईम फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे फोर्ससुद्धा काय आहे, फोर्ससुद्धा हे डिपेंडंट क्वांटिटी आहे. कशावर, मासवर आहे, त्यानंतर डिस्प्लेसमेंटवर आहे, टाईमवर आहे. लक्षात, म्हणजेच डिस्टन्स आणि टाईमवर आहे, म्हणजे ही कोणती झाली, डिराइव्ड क्वांटिटी झाली बेटा. लक्षात. सो वी कॅन टेक द न्यूमेरस quantities which are dependent on the fundamental quantities, so that's why we call them as a derived quantities. म्हणून त्यांना आपण derived quantities म्हणतो. क्लिअर, प्रॉब्लेम क्लिअर, म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर झाला तुम्हाला हा. सो दिस इज फोर्स. ओके, वी कॅन टेक सिम्पली ॲज अ व्हेलॉसिटी. तिसऱ्या नंबरला घेऊ आपण व्हेलॉसिटी. व्हॉट इज व्हेलॉसिटी, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजेच डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. काय आहे ही, डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आणि टाईम म्हणजे आहेच, म्हणजे ही सुद्धा कोणती क्वांटिटी झाली, ही डिपेंडंट आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो डिराइव्ड क्वांटिटीज. अशा भरपूर आहेत डिराइव्ड क्वांटिटीज की ज्यांचं मेजरमेंट करण्यासाठी आपण डिपेंडंट आहोत कशावरती, फंडामेंटल क्वांटिटीवरती. ठीक आहे ना, तर त्यांना आपण म्हणतो मग डिराइव्ड क्वांटिटी. इज इट क्लिअर टू एव्हरीवन. खूप साऱ्या डिराइव्ड क्वांटिटीज आपल्याला बघायच्या आहेत, त्यातल्या जे इम्पॉर्टंट आहेत त्याचे फॉर्म्युलेसुद्धा आपण लिहून घेऊ. लक्षात. आणि याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे डिराइव्ड युनिट्स म्हणजे काय. तर डिराइव्ड युनिट्स म्हणजे काय याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, सो डिराइव्ड युनिट्स शब्दातच समजते तुम्हाला काय असेल डिराइव्ड युनिट्स. डिराइव्ड युनिट्स म्हणजे असे युनिट्स की जे आपण यूज करू डिराइव्ड क्वांटिटीला मेजर करण्यासाठी. ओके, डिराइव्ड युनिट्स म्हणजे काय, द युनिट्स which are used to measure the derived quantities is called derived units. ओके, एक्झाम्पल घ्या, ॲक्सलरेशन घ्या, व्हेलॉसिटी घ्या, मोमेंटम घ्या, फोर्स घ्या. लक्षात. या सोपी घेऊ आपण सुरुवातीला. जसे की मी एक पहिले घेतो आता एक्झाम्पलसाठी, स्पीड. ओके, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. लक्षात. ॲक्च्युली स्पीड आणि व्हेलॉसिटी एकच आहे, फक्त त्यामध्ये स्केलर आणि वेक्टरचा डिफरन्स आहे, तो आपल्याला पुढे बघायचाच आहे काय तर. लक्षात. डिस्टन्स, मग आता डिस्टन्स आपण जे मेजर करतो तर ते डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण जनरली कशाचं युनिट वापरतो, युनिट ऑफ लेंथ. आणि टाईम म्हणजे काय आहे, तर याला मेजर करण्यासाठी आपल्याला युनिट वापरावं लागेल युनिट ऑफ टाईम. तर सांगा मला युनिट ऑफ लेंथ काय आहे SI मधलं, तर ते आहे मीटर. आणि युनिट ऑफ टाईम SI मधलं काय आहे, ते आहे सेकंद. लक्षात. म्हणजे स्पीडचं युनिट काय झालं, मीटर पर सेकंद. मग आता हे मीटर पर सेकंद किंवा मीटर आणि सेकंद जे आपण यूज केलं हे झालं डिराइव्ड युनिट्स, की जे आपण क्वांटिटी घेतलेली आहे स्पीड, हे सुद्धा कोणती क्वांटिटी आहे, डिराइव्ड क्वांटिटी आहे. म्हणजे द युनिट्स विच आर यूज टू मेजर द डिराइव्ड क्वांटिटीज आर कॉल्ड डिराइव्ड युनिट्स. ओके, again we can take the another example, that is acceleration. Acceleration is equal to what, velocity upon time. So what is the velocity, याला पहिले आपण काय करू, सिम्प्लिफाय करू. velocity means what, displacement upon time divided by time. याला अगेन आपण सिंपल करू, डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाईम. आणि हा
डिवाईडमध्ये आहे, हा मल्टिप्लायमध्ये नेला तर परत हा न्यूमिनेटरचा डिनॉमिनेटरला येईल, म्हणजे इंटू 1/टाईम होईल. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? सो टाईम इंटू टाईम, टाईम स्क्वेअर, याला डायरेक्ट लिहितो आपण टाईम स्क्वेअर. ओके, सो पहा आता युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट. आता युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तर युनिट ऑफ डिस्प्लेसमेंटलाच मी लिहितो युनिट ऑफ लेंथ. लक्षात, डिस्प्लेसमेंट लिहितच नाही मी इथे. युनिट डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्टन्स. आणि डिस्टन्ससाठी आपण कोणतं कशाचं युनिट यूज करतो? युनिट ऑफ लेंथ. क्लिअर? डिवाइड बाय युनिट ऑफ टाईम. त्याचा आपल्याला काय करावं लागेल? स्क्वेअर करावं लागेल. लक्षात. लेट अस चेक द युनिट ऑफ लेंथ. फंडामेंटल युनिट आहे. लक्षात काय आहे ते? फंडामेंटल युनिट्स. कारण की ही युनिट लेंथ कोणती क्वांटिटी आहे? स्पेशली एक कन्सिडर केली सिंगल फक्त, ती कोणती आहे? फंडामेंटल आहे. परंतु हे दोन जेव्हा कंबाईनमध्ये येतील लक्षात, तर ते होईल मग डिराइव्ड युनिट, कारण की क्वांटिटी डिराइव्ड आहे झालेली इथे. लक्षात. युनिट ऑफ लेंथ काय आहे? मीटर, एसआय युनिट. आणि युनिट ऑफ टाईम काय? सेकंद. त्याचा काय करावं लागेल? स्क्वेअर, म्हणजेच मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं युनिट ऑफ ॲक्सेलरेशन. क्लिअर टू एव्हरीवन? ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे जे युनिट्स आपण वापरलेत, ओके, हे युनिट्स आहेत डिराइव्ड युनिट्स, बिकॉज दॅट पर्टिक्युलर युनिट्स आर यूज टू मेजर द डिराइव्ड क्वांटिटीज. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द डिराइव्ड युनिट्स. तर उद्या आपल्याला असे काही डिराइव्ड युनिट्स आहेत, डिराइव्ड क्वांटिटीज आहेत, त्यांना आपल्याला मेजर करण्यासाठी आपण जे काही युनिट्स यूज करू ते सुद्धा मी तुम्हाला लिहून देईल. ठीक आहे ना? मग आता हे युनिट्स नेहमी एस आयमध्ये असतील असं नाही, हे आपल्याला सी जी एसमध्ये पण घेता येतील. हे पण सी जी एसमध्ये करता येईल. लक्षात. हे काय होईल? सेंटीमीटर पर सेकंद. लक्षात. हे होईल सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर अशा प्रकारे फोर्सचं एस आय युनिट काय आहे? म्हणजे फोर्सची डिराइव्ड क्वांटिटी आहे, त्याचा आपण जर युनिट घेतला एस आय युनिट तर न्यूटन आहे. सी जी एसमध्ये ते डाईन आहे. अशा प्रकारे. परंतु ते न्यूटन असो की डाईन असो, ते जे क्वांटिटी, ते जे आपण युनिट्स यूज केलं ते डिराइव्ड युनिट्स, डिराइव्ड क्वांटिटीसाठी यूज केलं, म्हणून ते युनिटसुद्धा कोणतं झालं? डिराइव्ड युनिट्स. लक्षात. तर अशा प्रकारचे भरपूर देर आर सो मेनी क्वांटिटीज विच आर डिराइव्ड क्वांटिटीज, बिकॉज फॉर देअर मेजरमेंट वी हॅव टू यूज द फंडामेंटल युनिट्स ऑर द फंडामेंटल क्वांटिटीज. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? ओके, तर अशा प्रकारे आपल्याला डिराइव्ड क्वांटिटीज, डिराइव्ड युनिट्स हे आपल्याला आहेत. सुरुवातीला आज आपण रिलेशन बिटवीन द रेडियन अँड डिग्री मेजर्स पाहिलं, त्यानंतर डिराइव्ड क्वांटिटी आणि डिराइव्ड युनिट्स पाहिलं. क्लिअर आहे सगळ्यांना एवढं? ओके, काय हरकत नाही. आजच्यासाठी एवढंच. थँक्स.